काहीच मम्मी कुठून पण आली ना बाहेरून तर तिला इडलीच पाहिजे असते. पहिले मला विचारते इडलीवाला कुठे आहे. रस्सा खात नाही मी. हा रस्सा खात नाही मी. उसळी खाते. रोज विचारते इडलीवाला आला की नाही, इडली खायचंय. गाईस मम्मी कधी पण राग येतो ना मम्मीला माझ्यावर, तर मम्मी अशीच माझ्या तोंडासमोर येऊन उभी राहते. इकडे बघ. हे गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय डेली व्लॉग. दिस इज मी हर्ष अँड तुम्ही कसे आहात. तर तुम्ही विचार करत असेल की मराठीमधून का बोलतोय. तर काहीच मी विचार करतोय की आता 50-60 व्लॉग मी हिंदीमध्ये बनवलं आहे. सो तर आता थोडेसे ब्लॉग मी मराठीमध्ये बनवू, कारण की मला बघायचं की रिस्पॉन्स कसा येतो आहे. कारण की हिंदी ब्लॉगमध्ये थोडंसं कमी येत होतं. सो आता मराठी ब्लॉगिंग सुरू केलं आहे, बट रिस्पॉन्स बघण्यासाठी केलं मी. ठीक आहे गाईस, मी जर मला मराठी ब्लॉगमध्ये चांगला रिस्पॉन्स आला तर मी मराठी ब्लॉगिंग करेल, हिंदीमध्ये आलं तर हिंदी करेल. ठीक आहे, दोनों भी कर सकता हूँ गाइस, मैं मराठी और हिंदी. जिस पे ज़्यादा अच्छा रिस्पॉन्स आएगा वो वैसे व्हिडिओ बनवूंगा मैं, वही लँग्वेज में. तर सध्या आता मी उठलो आहे, नाश्ता बिष्टा झाला आहे माझं. नाश्त्यामध्ये ब्रोकलीची भाजी आणि भाई चपाती खाल्ली मी. आता ब्रोकलीची भाई चपाती. सो मम्मी कथेला गेली आहे, तर ती आता येईल 11 वाजेपर्यंत येईल. आता 5-10 मिनटात येणार आहे मम्मी. तर थोडंसं मम्मीशी बोलू. ठीक आहे, अजून सध्या नाही आहे घरी कोण. कुठून तेवढा आवाज. नळ अशा नळाचा लय प्रॉब्लेम आहे. थोड्या वेळ लगेच पडतं बघा. पडलं बघा परत. हे बघा, हे बघा पडलं बघा. हे बघा, असं ना पूर्ण घरामध्ये शांतता असली ना आणि मग अचानक पाण्याचा आवाज येतो. म्हणजे पाणी आपण हे करतो ना, प्यायला पाणी घेतो आणि घरामध्ये पूर्ण शांतता असली ना, ते टप 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 पडत राहतं. मग थोडं डिस्टर्ब होतं. मग ते परत बंद करायला यायला लागतं. इथे माठ खराब झालं गाईस आमचं. अरे यार नाही आली. जसं बांगड्यांचा आवाज येतो ना, मला वाटतं मम्मी येते असं वाटलं. असं समजून मी 2दा उठलो, पण मम्मी नाही आली अजून. ओ फायनली मम्मी आली. हाय मम्मी. उघड दरवाजा. बापरे, रागात आहेस तू. हा, तर फायनली मम्मीचं वाट बघता बघता आता आली मम्मी. 11:15 वाजलेत. आता थोडी ती फ्रेश होणार आणि बोलू आपण तिच्याशी. काय झालं. गप गाईस, मम्मी रागामध्ये सध्या. काय माहिती उघडायचं ते नाही, उघडं ठेवायचं दार लावून. अरे उघडलं ना, काय झालं मग. अरे मी व्हिडिओ बनवत होतो ना, म्हणून ढकललं. कोण येणार आहे. कोण येत होतं ते विचारते तुला. अरे मी व्हिडिओ बनवत होतो म्हणून ढकललं नाही दरवाजा. आज लेट का आली मम्मी. लेट का आली आज. हेच टाइम यायचा 11च्या नंतर. 11:15 झालेत. मी आज पण ब्लॉगिंग मराठीमध्ये करतोय, कारण की मला बघायचं अजून 2-3 दिवस मी मराठी ब्लॉगिंग करेल, तर रिस्पॉन्स बघायचा आहे मला. हिंदीमध्ये कसं म्हणजे पब्लिक बघते आणि जास्त व्ह्यूवर्स आहेत ना, म्हणून आता मला मराठीमध्ये रिस्पॉन्स बघायचा आहे. जर मराठीमध्ये चांगलं रिस्पॉन्स आलं तर मी डेली ब्लॉगिंग मराठीमध्येच करेल. नाश्ता झाला तुझा. करायचं आहे. इडलीवाला सकाळी उठल्या इडलीवाला पाहिजे. हा, एवढी हे काय चालू तर पंखा. एवढी का तुला इडली पाहिजे असते. काहीच मम्मी कुठून पण आली ना बाहेरून तर तिला इडलीच पाहिजे असते. पहिले मला विचारते इडलीवाला कुठे आहे. रस्सा खात नाही मी. हा रस्सा खात नाही मी. उसळी खाते. रोज विचारते इडलीवाला आला की नाही, इडली खायचंय. फक्त शुक्रवारीच विचार. साऊथ इंडियन होती का तू मागच्या जन्मात. हा, साऊथ इंडियन. इडली काय इल्ले. हाय चमेली. शेपूट हलवते बघा ती.
हाय चमेली. तिला माहिती तुझं नाव चमेली आहे. हाय चमेली. काय पाहिजे? काय पाहिजे? अरे झोपायला दे वाटते एवढे. नाईट मारले असते मी. काय चमेली, काय पाहिजे? काय पाहिजे? चपाती आणते मम्मी, थांब. मम्मी चपाती शोधते आतमध्ये. वेट वेट वेट. चमेलीची चपाती आली आहे, पण ती नाही खाणार, मला माहिती आहे. हा हे काय इथे ठेवली आवर, नाही खाणार. तिला भूक लागली की ती बरोबर येते खायला. आता विचार करते ते खाऊ की नको. काय बोलते? उद्या साफसफाई करायचं आहे. आपलं साफसफाईचं सॅटरडेला करायचं होतं ना? हा? सॅटरडेच आहे ना. अरे हा, आज फ्रायडे. हा हा हा, ठीक आहे. तर माझा उद्याचा ब्लॉग पूर्ण साफसफाईमध्ये जाणार आहे. दाखवेल मी की मी साफसफाई कशी करतो. काय साफसफाई करणारे दादा. हा? अरे यार, घरच्यांचा आवाज कमी, बाहेरच्यांचाच आवाज जास्त असतं. आरडाओरडी. काम तर काय करत नाही, नुसते आरडाओरडीच असते. एडे लोक. ठीक आहे, मम्मी बोलते की मी साफसफाई करणार उद्या. तर बघू करणार की नाही. काय? बघितलं मी, मला मस्का लावताय साफसफाई करण्यासाठी. मी करणार नाही. गाईस, मम्मी कधी पण राग येतो ना मम्मीला माझ्यावरती, मम्मी अशीच माझ्या तोंडासमोर येऊन उभी राहते. इकडे बघ. गाईस, आज मम्मी माझ्यावरती रागवली आहे, काय माहीत का. मम्मीला बोललो मी की ती चटणी कोणती आहे, तर मम्मीने ती चटणी याची केली, काय बोलतात त्याला, पुदिन्याची चटणी केली. तिला बोललो की नको देऊ मला. ते बोलले की तुला काय हे पाहिजे का, काय बोलतात त्याला, पंचपक्वान्न पाहिजे. काय मम्मी याच्यात टाक, टाक ना. अरे अरे भाजी नाही तर मग त्याच्यातच टाक. आणि लसूण चिवडा होता ना मम्मी, आणि टाकले मम्मीने लसूण चिवडा. तर काहीच कधी तुम्ही असं ट्राय केलं आहे खिचडी बरोबर लसूण चिवडा, म्हणजे असं वेगळं काहीतरी. मम्मीने आज खिचडी बनवली, तर आज भाजी नव्हती म्हणून सगळं मिक्स करून खातोय. मम्मी राग येतोय तुला माझ्यावर? मग का का राग येतोय? नामदेव काय अजून बोललं तर मम्मी मारेल पण मला. आणि मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत, मम्मी मला मारेल ते. दाखव मम्मी. हो. शांत 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 शांत. तर गाईस, आता कॅमेरा जरा बंद होतो थोड्या वेळेसाठी. तर मम्मी त्या वेळेसच बोलली की कोथिंबीर वडी बनवणार आहे. काय बनवणार आहे? कोथिंबीर वडी कधी? संध्याकाळी. अच्छा, मम्मीचा राग वाटतं शांत झाला आहे. पण मला काकडे खायचे नाही, तू जबरदस्ती करायची खायला मला. हा, चांगल्याशा उन्हाळ्यामध्ये काकडी खाणं. अरे यार. आता थोड्या वेळ पूर्वीच मम्मी माझ्यावरती राग करत होती, आणि आता मला काकडी देते खायला स्वतःहून. मी नाही बोललो तरी. एवढी अरे चिरून दे ना अशी काय. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, आणि पुढच्या महिन्यात फेब्रुवारीला, म्हणजे सॉरी मार्चला गुढीपाडवा आहे. मराठी लोकांचं नवीन वर्ष. चैत्र महिना. गाईस, झाडांना पाणी टाकता टाकता मला दिसलं की 3 प्रकारचे फुलं आले, 4 प्रकारचे आहे बघा. हा एक, ठीक आहे, हा 2, ठीक आहे, हा ऑरेंज 3, आणि हा व्हाईट 4 प्रकारचे फुलं आले. मस्त आहे ना.
आणि बघा इकडे पण येणार आहे 5वा फुल. अजून तो आला नाही आहे, कळी आल्यात फक्त. 5 प्रकारचे फुलं. गाईस मम्मीचं लक्ष नाही माझ्याकडे, आता मम्मीला पण घाबरेल. मम्मी अजून पण काय बनवते? अजून पण रागवले माझ्यावर? हा हसली. गाईस मम्मी माझ्याशी सकाळपासून रागवली, दुपारपासून रागवली आहे. तर गाईस मम्मी ना माझ्याशी अजूनपर्यंत रागवली आहे, का माहित का? काय बनवते? बोलत नाही. गाईस मी बोललो ना काल परवा की बघा इथून लूज झालं ना की ते मासं पडतं. आता याला मला प्रॉपर स्टँड घ्यायला लागेल की ते प्रॉपर असं उभं राहील. आता काल की परवाच लावलं मी, तर थोडंसं वाकलेलं आहे बघा ते. तर आत्ता वाजले 9:30 आणि मी आज जरा जेवण करून बाहेर गेलेलो फिरायला. सो थोडासा आता हलका वाटतं आहे. आणि आज मग मी माझ्यावरती रागवत पण होती, काय माहीत का? मी जे काम नव्हतं केलं म्हणून. म्हणजे होतं कधी कधी असं आमच्या दोघांमध्ये भांडणं. सो आता वाजले 9:30 गाईस. आणि आजचा व्लॉग मला एंड करायचा आहे. परत भेटू उद्या नवीन स्टोरीसोबत, ठीक आहे? सो फायनली व्लॉग एंड करू गाईस. व्हिडिओमधले जो पण पार्ट तुम्हाला आवडला प्लीज कमेंट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे? बाय. आणि हो गाईस मला ना रिस्पॉन्स बघायचा आहे की मी हिंदी ब्लॉगिंग जास्त चांगली करू शकतो किंवा मराठी ब्लॉगिंग. ते मला कसं कळेल? तुमच्या रिस्पॉन्समुळे मला कळेल की मी कोणतं म्हणजे हिंदी लँग्वेजमध्ये चांगले व्हिडिओ बनवू शकतो किंवा मराठी लँग्वेजमध्ये, ठीक आहे? सो प्लीज रिस्पॉन्स करा जे पण तुम्हाला चांगलं वाटेल. परत मैं एकदा हिंदीमध्ये पण रिपीट करतो. तो गाइस मैं तुम्हारे लिए हिंदी लैंग्वेज या फिर मराठी लैंग्वेज में वीडियो बना रहा हूँ. आपको जो भी लैंग्वेज पसंद हो प्लीज़ मुझे कमेंट्स में बताओ, वही लैंग्वेज में आगे कंटिन्यू करूँगा, ठीक है? तो इसलिए मैं ज़रा 2-3 दिन मराठी लैंग्वेज से ही बात कर रहा हूँ. मतलब शायद कल से व्लॉगिंग कर रहा हूँ मराठी से. सो आगे भी कंटिन्यू करूँगा, आई होप, ठीक है? अगर हिंदी में मुझे अच्छा रिस्पॉन्स आया तो मैं हिंदी में करूँगा, अगर मराठी में आया तो मराठी में करूँगा, कोई बात नहीं गाइस. समझो कि अगर मैं मराठी में ब्लॉग करूँगा, अगर तुमको नहीं समझा तो मैं हिंदी में ट्रांसलेट भी करूँगा, या तो फिर कोई मेरे साथ जो मेरे वीडियो में आएगा जो हिंदी पर्सन होगा, मतलब हिंदी लैंग्वेज में बात करेगा मेरे से, तो मैं भी उसके साथ हिंदी में ही बात करूँगा. ऐसे नहीं कि मैं वो हिंदी में बात करूँगा मैं मराठी में बात करूँगा, तो थोड़ा अलग लगेगा. तो दोनों ही लैंग्वेज में करूँगा, ठीक है? सो आप मुझे वैसे सपोर्ट करो और बताओ. और गाइस प्लीज़ व्यूज़ बढ़ाओ और सब्सक्राइब भी बढ़ाओ, ठीक है? Thank you for watching.